परमिशन फक्त एक्सपोजिशनाक आमच्या डिपार्टमेंटाक परमिशन मागलेले विदीन चर्च प्रिमायसीस फॅसिलिटेशन सेंटर आणि ते काय इन्फ्रास्ट्रक्चर बेसिकली फॉर दॅट इज ओनली परमिशन विथ ASI परमिशन दॅट वी हॅव गिवन. आणि तुम्ही सांगले की कोण तरी करता पण विदीन 100 मीटर्स खंयचोच मॉल खंयचेच ऍक्टिव्हिटी आम्ही बफर झोन हांवें नोटिफाय केला. अरे हांव मिनिस्टर आसतना हांवें नोटिफाय केला आनी हे कोण सांगताय की विदीन आमी बफर झोनाक आमी ब्रीच करतले. प्रश्नच ना ब्रीच करपाक. ते 100चे 150 करपाक की हरकत ना. आमी सगळे चर्चीस कॉन्झर्वेशन सायट्स सगळे अँड स्टेट कॉन्झर्वेशन सायट्स भोवती बी पूण आमकां ते मातशे पळोवचें पडटले. गांवांनी जे कितें स्टेट कन्झर्वेशन स्टेट सायट्स जे प्रोटेक्टेड आहा तेजे भोवती बी 100 मीटर दवरपाची गरज आहा. आमी ऑलरेडी इनडायरेक्टली अनइन्फॉर्मली आमी परमिशन दिवपाचें ना म्हणून सांगलेलें आसा. पूण ओल्ड गोवा इज अ हेरिटेज सायट. देर इज नो क्वेश्चन ऑफ एनीबडी बिल्डिंग एनी स्ट्रक्चर विदीन दॅट 100 मीटर. बफर झोन वॉज नोटिफाईड ड्युरिंग माय टाइम एज टाउन अँड कंट्री प्लॅनिंग मिनिस्टर. बिफोर दॅट नोबडी इवन वेंचर्ड इन टू नोटिफाईंग इट. अँड म्हणूनच तुमकां सांगता आता फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या ऑफिसराक तुम्ही सांगला की झाडां कापला परमिशना शिवाय केले असतले ते काम. देर इज नो क्वेश्चन ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट गिविंग एनी परमिशन. देर इज नो क्वेश्चन ऑफ town planning. I asked the town planning officer to give me a written submission so that I can circulate it to the media. तुमकां मागीर योग्य तरेचे प्रोटेस्ट करपाक जाय जाल्यार कायदा अनुसार तरी पळय हे सगळे सबमिशन जे आमकां दिल्ले तेन्ना ASI NOC रिक्वेस्ट फॉर रिलीज सँक्शन फॉर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट फॅसिलिटी फॉर बॉम्ब युजेस अंडर पिलग्रिमेज रिज्युनेशन स्पिरिच्युअल ऑगमेंटेशन ड्रायव्ह प्रसाद स्कीम. आणि हेच आमी परमिशन दिले विथ ASI नॉर्म. हेजे परमिशन शिवाय आमी आनी कसलेच आमी दिवंक ना विदीन 100 मीटर्स. आमी ते दिल्लेचे चर्चीचे प्रेमायसीस एक्सपोजिशनाचे फॅसिलिटेशना खातीर आनी ते दिवपाक काय हरकत ना. ते इन्फ्रास्ट्रक्चर अराउंड द चर्च हॅज टू बी देर. इट इज रिलेटेड टू द एक्सपोजिशन आणि NMA अप्रुव्हल अँड NOC आणि ASI चे सगळे आमी घेवन दिल्ले आसा. हे सगळे गोष्टी जे कोण प्रोटेस्ट करता तांकां विनंती करता हांव की पयलीं तुमी व्हेरीफाय करा. आमच्या डिपार्टमेंटान दिवंक ना. आमी ते एक्शन घेतले कसलेच एक्शन पण एक्शन एक्झॅक्टली हांवें मागयला कितें आहा तें कित्या खातीर हें जाल्लें आसा. फॉरेस्ट डिपार्टमेंटान परमिशन दिवंक ना. झाडां कोणी मारल्या तेजेर एक्शन जातले आनी खंयचीच एक्टिविटी विदीन बफर झोन आमी दिवचे ना. परत सांगता मिडिया आमचे भाव सगळे जे हांगा आसा की हांव मंत्री जावन हांवें हे सगळे जे आमचे हेरिटेज सायट्स आहा अँड कॉन्झर्वेशन एरिया तेजे भोवती जे आमचे बफर झोन नोटिफाय करून रिजनल प्लॅनाचेर ते मार्किंग करपाक हांवें घेतल्या. आनी म्हाका दिसना की म्हाज्या टायमान कोण करतले. अँड प्लस हे बी घाला की ऑलरेडी 3550 सर्वे नंबर्स आर अंडर फॉर मॅनग्रोव रिझर्व अँड कॉन्झर्वेशन. हेच्या खातीर नोटिफाय करपाचो आमी प्रोसेस चालू केला. फुडल्या 2 महिने भितर आमी ते करतले. पण कोणूच म्हणू शकना. सॉल्ट पॅन्स ॲक्टिव्ह इनएक्टिव्ह सॉल्ट पॅन्स आणि त्याच बरोबर 3555 सर्वे नंबर्स विच आर इंडिकेटिंग दे आर मॅनग्रोव्स. So that is being verified with the Government of India agency. Immediately we get that, we'll correlate it and we'll notify it, and there will be no question of any kind of construction activity or anything in that periphery in those areas. And plus we are taking a meeting now around the salt pans. Certain area has to be kept because we have to preserve this. And they are all sensitive areas. They are like eco-sensitive areas. We will not allow any activity around that. So best आहे तुमकां सांगपाक. नाल्यार कित्याक कोण म्हणटा प्रोटेस्ट केले अरे प्रोटेस्ट करपाचे पयलीं म्हायती काडा की बाबा तुमच्या डिपार्टमेंटान आमचे दिल्या काय ना परमिशन. आमी कांयच परमिशन दिलें ना आनी तो डिपार्टमेंट परमिशन दिवचें ना. परत एकदा म्हाज्या ऑफिसांतल्यान डायरेक्शन्स वयतले की व्हेरीफाय करा आनी खंयचीच एक्टिविटी विदीन 100 मीटर्स ऑर विदीन द इट्स अ सॅक्रेड प्लेस अँड अ हायली रिलिजियस प्लेस. It is a belief of several people, not only from Goa but internationally, and we are here to protect it and we will ensure that no such activity takes place. So मुद्दम करता लोक आता तुमका ना हांव ते सांगू शकना. तूं आता मुद्दम बी म्हणून तू मागीर ते हायलायट मुद्दम केला म्हणून सांगता. सो पण तिका आता तुमचं परमिशन आसतना झाडां काय कातरल्या पद्दतीचेर स्ट्रिक्ट एक्शन जातले. फॉरेस्ट DCFाक आपयला. DCFाक सांगला वचून इन्स्पेक्ट कर. PCFाक रिपोर्ट दी आनी ताबडतोब आयज सांजे पर्यंत FIR फायल करा. आनी एक लक्षात घ्या हांव जो पर्यंत हांगा मंत्री आहा म्हाज्या डिपार्टमेंटान खंयी वायलेशन जाल्यार आनी मिडियांनी खंयचेय वायलेशन हाडल्यार हे प्रोटेस्ट करून वातावरण बिगडपाचो प्रयत्न काय लोक करता. तेज्या ऐवजी तुमी आमकां एक पत्र तरी बऱ्या आनी पत्र दिवन म्हाका तरी मेळात आनी हांव ताबडतोब तेजेर एक्शन घेवपाक फुडें फाटीं करचो ना. कारण हेरिटेज सायट्स हे प्रोटेक्टेड सायट्स आहा अँड वी आर हियर टू प्रोटेक्ट द प्रोटेक्टेड सायट्स. आयज इट इज नॉट ओनली पर्टेनिंग टू अ पर्टिक्युलर रिलिजन. इट इज अ हेरिटेज सायट. It's a place of worship, and also not only a place of worship, it's such a internationally exposition जाता. जगभरचे लोक थंय येता. त्याच बरोबर हांव मंत्री जावन
आम्ही हे सगळे गोष्टी प्रोटेक्टेड आणि हे बफर झोन आम्ही अराउंड दॅट एरिया वी हॅव ऑलरेडी नोटिफाईड. आय थिंक आय मस्ट फर्स्ट डिसिजन आय टूक वॉज दॅट आणि ते प्रश्नच ना करपाक. परत हायलाईट करा की 3,555 सर्वे नंबर्स आर इन द प्रोसेस ऑफ बीइंग व्हेरीफाईड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज एजन्सी, सो वी कॅन डू मॅपिंग अँड दीज 3,555 सर्वे नंबर्स will be informed to you within the next 45 to 60 days and they will be totally 100% notified and protected mangrove reserves. आणि इको सेन्सिटिव्ह आमचे सॉल्ट पॅन्स इनएक्टिव्ह अँड ऍक्टिव्ह आणि त्याच्या भोवती बी काही एरिया आम्ही फ्रीज करतले. ओके.